तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मास्टर मशीन शिंदेवरती. आज आपण बघतो इयत्ता 8वी गणित इंग्रजी माध्यम. तर उद्या 15 एप्रिलला होणार हा पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम रिअल खरा पेपर आहे हा. इथे तुम्ही बघू शकता संकलित मूल्यमापन 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, काहीच एडिटिंग केली नाही. इथे तुम्ही बघू शकता स्टँडर्ड 9, स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. तर तुमचा एकदम खरा उद्याचा पेपर आहे. तर आता तुम्हाला तुमचं नाव, शाळेचं नाव, रोल नंबर, डिव्हिजन तुम्ही बघू शकता. डेट पण तुम्हाला इथं 15/4/2026 ते 2026 इथं अगोदरच लिहिलेलं आहे. तर हा एकदम खरा पेपर आहे. व्हिडिओला न स्किप करायचा, व्हिडिओ पूर्ण बघा. इथं तुमच्या शिक्षकांसाठी हा तुमच्या मार्कचा चार्ट दिलेला असतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ओरलचे काही प्रश्न विचारले आहेत. तर मी तुम्हाला डायरेक्ट पेपरकडे घेऊन जातो. तरी तुम्ही बघू शकता राईटिंग टेस्ट. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे इट्स अ क्वेश्चन ऑफ क्वेश्चन 1 to क्वेश्चन 3 केअर्स 1. तर 1 मार्कासाठी तुम्हाला इथं क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 विचारला आहे. तर तुम्हाला पहिल्यामध्ये इथं काही विचारलं आहे. क्वेश्चन 1A, राईट द नंबर इन वर्ड. तर ही जी संख्या आहे तुम्हाला इथं अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला बी, राईट द नंबर इन फिगर. तर ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या संख्येचा प्लस एक्सपांडेड फॉर्ममध्ये ही संख्या इथे तुम्हाला लिहायची. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲड याचा तुम्हाला बेरीज करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली इक्वेशन विचारलं आहे. ती इक्वेशन तुम्हाला इथं एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं सबट्रॅक्ट, इथं तुम्हाला मायनस करायचं आहे. म्हणजेच मायनस तुम्हाला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला जी मध्ये तुम्हाला इथं एक उदाहरण दिले, ते उदाहरण तुम्हाला सोडायचं. त्याच्यामध्ये दिले हाऊ मच मोर अमाऊंट इज कॉल्क्युलेशन द डिटेल अमाऊंट. तर इथे तुम्हाला अमाऊंट काढायची आहे. इथे तुम्हाला काही अमाऊंट दिलं आहे, त्या आधारे तुम्हाला अमाऊंट काढायची आहे. त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला दिलेले मल्टिप्लाय, डिवाईड. तर इथे तुम्हाला आणि इथे तुम्हाला डिवाईड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली केमध्ये तुम्हाला काही पेपर्स दिलेले आहे आणि काही स्टुडंट्स दिले आहेत. तर टोटल पेपर बॅक वेअर मेड. तर इथे तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला क्वेश्चन 2A, राईट द फॉलोइंग इन वर्ड. तर हे तुम्हाला वर्डमध्ये लिहायचं आहे, म्हणजे अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला बीमध्ये फाइंड द हाईट ऑफ पॅराग्राम. तो एक पॅराग्राम आहे, त्याची तुम्हाला हाईट फाइंड करायची आहे. तर तुम्हाला इथं काही हाईट सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला इथं पॅराग्रामचा बेस काढून तुम्हाला इथं पॅराग्राम काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर खाली डीमध्ये तुम्हाला हा जो कोण आहे याचं तुम्हाला इथं MN या बॉक्समध्ये तुम्हाला या सूचनेनुसार या कोणचं तुम्हाला अभ्यास करून इथे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ई मध्ये तुम्हाला सर्कल इन इंटर नंबर. तर इथे तुम्हाला काही इंटर नंबरला सर्कल करायचं आहे या 4 संख्यांपैकी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एफमध्ये पण तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे, त्याला एक मिड पॉईंट पण O दिलेला आहे आणि त्याच्या खाली PAB दिलेलं आहे. तर तुम्हाला इथं करेक्ट AB काढायचं आहे आणि ते इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं याच्यामध्ये तुम्हाला हा जो टेबल आहे याचं तुम्हाला टाईप्स ऑफ व्हर्जन इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे फ्रिक्वेन्सीचा. हा टेबल तर तुम्हाला येतच असेल. याच्यामध्ये तुम्हाला 5, 9, 7 इथे तुम्हाला 7 लिहायचं, इथं तुम्हाला 12 काढले आणि इथं सगळ्यांची प्लस. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं मल्टिप्लाय करायला हे उदाहरण तुम्हाला एक दिलं आहे. त्याच्यानंतर खाली रीड ऑफ सर्कल इज 1240 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सर्कल. त्या एरियाचा
सर्कलचं एरिया फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन ए राईट द क्यूब रूट ऑफ, तर तुम्हाला 216चा इथं क्यूब रूट राईट करायचं. त्याच्यानंतर खाली बी राईट द डेट प्रोग्राम, तर इथे तुम्हाला याचा प्रोग्राम राईट करायचा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सीमध्ये पण तुम्हाला एक सिलेंडरचं हाईट आणि बेस दिलेलं आहे, त्याच्या आधारे तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला डीमध्ये फाइंड द व्हॅल्यू, याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. ईमध्ये द मेजर्स ऑफ, तुम्हाला इथं एक सर्कल दिलं, त्याचा पॉईंट ओ दिला आहे, त्याचा तुम्हाला मेजर काढायचं आहे. त्यानंतर काही एफमध्ये डिवाईड करायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बॉक्सचं एक एक्झाम्पल उदाहरण विचारलं आहे, ते तुम्हाला सोडवायचं. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला हे एक सोडवायचं आहे. त्याच्यानंतर जेमध्ये तुम्हाला सरफेस एरिया ऑफ स्पेअर हॅव रीड 7 सेंटीमीटरचं उदाहरण सोडायचं आहे. त्यानंतर केमध्ये तुम्हाला इथे बॉक्स आहे, याच्यामध्ये करेक्ट नंबर लिहायचे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 4 and 5 इच सगळे क्वेश्चन 2 मार्क्स, तर 2 मार्कांचे तुम्हाला इथं हे प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्हाला बीमध्ये पण तुम्हाला फॅक्टरायझेशन काढायची आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये तुम्हाला इथं व्हॅल्यू काढायची आहे, त्याची 6 सेंटीमीटर हाईट, 6 सेंटीमीटर अँड हाईट इज 7 सेंटीमीटर दिली आहे बेस. तुम्हाला डिवाइड द फॉलोइंग अँड फिल इन ब्लँक, हे तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या 2 काळ्या जागा भरायची आहे. त्याच्यात ईमध्ये तुम्हाला रेशो आणि मिड ऑफ इंटर अँगल लिहायचं आहे. त्यानंतर खाली क्वेश्चन 5मध्ये तुम्हाला इथं एक अमाऊंटचं कॉस्टचं उदाहरण विचारलं, ते तुम्हाला सोडायचं. त्याच्या खाली इथे तुम्हाला सिम्प्लिफाय एक सोडवायचं. त्याच्यानंतर सीमध्ये तुम्हाला इथे शॉपचं उदाहरण विचारलं आहे, ते उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला डीमध्ये तुम्हाला इथं मोनोमिल, बायनोमिल आणि ट्रायनोमिलचं तुम्हाला उदाहरण विचारलं आहे, हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला शेवट मँगो चॉकलेट, तर मयुरी आणि माधुरी विचार याच्यात मँगो चॉकलेट आहे, त्याचे तुम्हाला इथं ग्राफमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे ग्राफ काढायचं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इंग्रजीची पण प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती एकदम खरी रिअल टाकणार आहे. त्यासाठी एक चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा.